मंठा तालुक्यातील उसवत देवठाणा कानडी गावच्या हद्दीतील पूर्णा नदी पात्रातून हजारो ब्रास वाळू उत्खनन करून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरील सेनगाव तालुक्यातील बण गावच्या हद्दीत शेकडो ब्रास वाळू साठा जप्त केला जातोय। त्या वाळू साठ्यावरून जेसीबीच्या सहाय्याने हायवा आणि टिप्पर भरून लोणार सेनगाव रिसोड या तालुक्यात वाळू विक्रीचा गोरख धंदा राजरोसपणे सुरू आहे। जीवनदायिनी पूर्णा नदी जालना जिल्ह्यातील मंठा तळणी सर्कलमधून वाहत असले तरी सर्वाधिक वाळू बुलढाणा, वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातील लोणार रिसोड सेनगाव तालुक्यात विक्रीसाठी देवठाणा बण मार्गे सुरू आहे। विशेष म्हणजे देवठाणापासून बण हे गाव अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर असून सेनगाव तालुक्यात येते। वाळू चोरी मंठा तालुक्यातून होत असली तरी साठेबाजी मात्र सेनगाव तालुक्यात होत असल्यामुळे हप्तेखाऊ अधिकारी कर्मचाऱ्यांना कारवाईवरून हात झटकण्याची हद्द सोयीची ठरत आहे। या बण देवठाणा गावच्या हद्दीत पूर्णा नदीकाठचे वाळूचोर रात्रीचा खेळ बिनभोभाट करत आहेत। या हद्दीवरील वाळूचोरांना मंठा आणि सेनगाव महसूल पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण सहकार्य लाभत असल्यामुळे जालना आणि हिंगोली जिल्हा स्तरावरील पथकांनी ठोस कारवाई करण्याची गरज आहे। प्रतिनिधी अमोल राऊत, NTV न्यूज मराठी, मंठा, जालना।